सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। अभिजित तायशेटे फाउंडेशन आणि बायसन नेचर क्लब यांच्या वतीनं मोफत पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेचा लाभ अभयारण्य पर्यटन गाईड, हॉटेल आणि टुरिस्ट व्यावसायिक, सफारी चालक यांच्यासह स्थानिक व्यावसायिकांनी घेतला। त्यामध्ये शाश्वत पर्यटन विकासावर मार्गदर्शन करण्यात आलं। राधानगरी इथल्या जेनेसिस कॉलेजच्या सभागृहात पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्याचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक ऋतुराज इंगळे यांनी राधानगरीचा स्वतंत्र पर्यटनाचा सेलिंग पॉइंट शोधण्याची गरज असल्याचं सांगितलं। मराठी माणसांना व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे। सकाळी पशु पक्षी, चिमण्यांच्या किलबिलाटाचा आवाज आणि रात्री इकताऱ्यावरचं भजन ही राधानगरीची संस्कृती असून ती जपली पाहिजे असं त्यांनी सांगितलं। काळा जिरगा भातासारख्या स्थानिक उत्पादनांची ओळख टिकवण्यावरही त्यांनी भर दिला। ग्रामीण पर्यटन तज्ज्ञ कृष्णराव माळी यांनी गावचं सांस्कृतिक पर्यटन जपण्याची आवश्यकता अधोरेखित केली। पर्यटकांची संख्या वाढवण्यापेक्षा येणाऱ्या पर्यटकांना समाधान देत आर्थिक उलाढाल वाढवण्याचं कौशल्य आत्मसात करा। राधानगरी पर्यटनाचे आपणच प्रसारदूत बनून आपल्या उत्पादनांना मूल्यवर्धन द्यावं असा सल्ला त्यांनी दिला। निसर्ग, संस्कृती आणि परंपरा हा पर्यटन वाढीचा खरा ठेवा असल्याचंही त्यांनी नमूद केलं। निसर्ग संशोधक आणि अभ्यासक डॉक्टर सुहास वांगणकर यांनी ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जपत व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला। तर परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पर्यटन हा महत्त्वाचा राजमार्ग आहे असं सांगत भविष्यातील राधानगरी कशी हवी याचा विचार सर्वांनी करण्याचं आवाहन अभिजित तायशेटे यांनी केलं। हर ग्राम पर्यटन धाम ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। यावेळी बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर, विश्वास पाटील, सुहास निंबाळकर, पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते, हॉटेल, टुरिस्ट व्यावसायिक, गाईड आणि अभयारण्य परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते।